Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। स्थानिक निवडणुका आता जवळपास तोंडावरती आहेत। तुमचा नगर जिल्ह्यावरती एक प्रकारे थोरातांचं वर्चस्व असतं, तुमचं याकडे बारीक लक्ष सुद्धा असतं, पण तुमच्या हक्काच्या संगमनेरमध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही। विरोधक आरोप करतात की आता थोरात साहेबांना काय झालं, काँग्रेसचा उमेदवार नाही, पंजाच गायब आहे, चिन्हच गायब आहे, काँग्रेस अस्तित्वातच नाही इथे संगमनेरमध्ये, आणि तुम्ही संगमनेरमध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा करत नाही। घराणेशाहीचा सुद्धा तुमच्यावरती प्रचंड आरोप विरोधकांकडून केला जातोय। संगमनेरमध्ये अशी काय परिस्थिती निर्माण झाली साहेब की संगमनेर सेवा समितीतर्फे तुम्हाला उमेदवार द्यावा लागला, काँग्रेसचा इथे उमेदवार का नाही? नाही, एक लक्षात घ्या की घराणेशाहीच्या आरोपात कुणी कोणावर करावा अशी परिस्थिती आता तर राहिलेली नाहीये। सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यांची घराणेशाही जोरदार पद्धतीने चालू आहे, त्यामुळे घराणेशाहीचा आरोप काय कोणी कोणावर करू नये ही वस्तुस्थिती आहे। आम्ही संगमनेरमध्ये शहरामध्ये असा विचार केला आहे की आज आज 1 वर्ष झालं विधानसभेला येऊन, आजचाच दिवस आहे, आज 21 तारीख आहे। 1 वर्षामध्ये संगमनेरमध्ये ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी वाढलेल्या आहेत, म्हणजे अंमली पदार्थाचा प्रचंड वावर झालेला आहे, गुंडगिरी प्रचंड वाढलेली आहे, रस्त्यावर गुंडगिरी चाललेली आहे, अशी प्रकारची अवस्था दुर्दैवानं संगमनेरमध्ये झालेली आहे। 1 वर्षामध्ये जे संगमनेर शांत होतं, बंधुभावाचं वातावरण होतं, ते पूर्णपणे बिघडून गेलेलं दिसतं आहे। अशा वेळेस आमची एक जबाबदारी आता आहे की सगळ्यांना बरोबर घेणं, ज्याला वाटतं संगमनेर आपलं चांगलं असलं पाहिजे, संगमनेरचा बंधुभाव टिकला पाहिजे, संगमनेर जे सुंदर शहर म्हणून पुढे आलेलं आहे त्याचं कायम ते सौंदर्य टिकलं पाहिजे, अर्थव्यवस्था टिकली पाहिजे, ज्यांना वाटतं ते सगळे बरोबर घ्यायची वेळ आमच्यावर आलेली आहे। आणि त्यामुळं पक्ष हा भाग आहेच। आता माझ्या अंतःकरणातच काँग्रेस आहे, ती थोडीच कोणी काढू शकतं, परंतु ज्यावेळेस सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि आपलं शहर जपण्याची वेळ आमच्यावर आली, त्यावेळेस आम्ही ठीक आहे, शहर जपण्याची वेळ आली, आम्ही एक पाऊल मागं घेऊन सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे। ज्याला वाटतं शहर चांगलं राहिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, बंधुभाव राहिला पाहिजे, विकास टिकला पाहिजे, स्वच्छता राहिली पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, हे ज्याला वाटतं त्याला आम्ही बरोबर घेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करतो आहे। आणि शहर भक्कमपणे पाठीशी त्यामध्ये त्या विचाराच्या बरोबर येतोय। याच्यात राजकारणापेक्षा आम्ही जनतेचा विचार करतोय। पण साहेब, चुकीचा मेसेज हा नागरिकांमध्ये जाणार नाही का? कारण इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता बघितलेली असताना, काँग्रेसची माणसं बघितलेली असताना, काँग्रेसने विकास केलेला असताना, या सगळ्या ठिकाणी तुमच्या मार्फत सुद्धा विकास झालेला असताना काँग्रेसचाच उमेदवार नाही आणि काँग्रेसचं पक्षचिन्हच नाही, हा एक मेसेज नागरिकांमध्ये चुकीचा जाईल असं वाटलं नाही? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की 91-92ची गोष्ट आहे, ज्यावेळेस पहिली नगरपालिकेची निवडणूक माझ्या आमदारकीनंतर दुसरी निवडणूक होती, ती दुसऱ्या वेळेस मी आमदार झालो होतो, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांना कधीही पक्षाचं चिन्ह वापरलं जात नव्हतं। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकारण थोडंसं बाजूला ठेवावं प्रसंगी, असंच मत होतं। प्रथम मी काँग्रेसचं चिन्ह घेऊन निवडणूक इथं लढवण्यास सुरुवात केली, 91ची गोष्ट आहे ती। प्रथम म्हणजे मी माननीय शिवाजीराव देशमुख साहेब हे अध्यक्ष, प्रांताध्यक्ष, त्यांना म्हटलं मला चिन्ह, आणि आम्ही त्या पद्धतीनं आतापर्यंत ती वाटचाल केलेली आहे, आम्हाला पक्ष म्हणून केलेली आहे, आणि त्याचा परिणाम झाला की शहरात शांतता आहे, व्यवस्थित पद्धतीने चाललं। आता ज्या हवा वेगवेगळी घुसते आहे इकडून तिकडून, आणि ते आक्रमण आमच्यावर जे होत आहेत शहरावर आणि या मतदारसंघावर, याच्यावर सुद्धा हे रोखण्याची पहिली गरज आमच्या दृष्टीने आहे। त्यामुळं कदाचित काँग्रेस म्हणून एक पाऊल आम्ही मागे गेलो असेल, पण त्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन पहिलं शहर आणि लोकांचं हित जपण्याचं काम आम्ही याच्यामध्ये करतो।